दशावतार शब्द से ही स्पष्ट होता है कि इस लोक कला में भगवान विष्णु के 10 अवतारों का दर्शन स्मरण कराया जाएगा। ये लोक कला महाराष्ट्र के दक्षिण पश्चिमी पहाड़ी क्षेत्र, जिसे दक्षिण कोकण कहा जाता है, वहाँ प्रचलित है। इसे नाट्य रूप में प्रस्तुत किया जाता है। हर गांव में एक प्रमुख मंदिर होता है, जहाँ हर वर्ष एक निश्चित तिथि को उत्सव मनाया जाता है। उस उत्सव में दशावतार का मंचन किया जाता है। छोटे छोटे गांव में रहने वाले कोकणवासी दर्शक ये कार्यक्रम देखने रात के अंधेरे में जलती मशालें लेकर शामिल होते हैं। रात के 12 बजे अर्थात आधी रात के समय मंदिर से भगवान की पालकी निकाली जाती है। इस पालकी के जुलूस में पुजारी, संत महंत, श्रद्धालु भक्तजन, देवदासियाँ आदि आफताबी, चंवर इत्यादि लिए शामिल होते हैं। पालकी के यथास्थान पहुंचने पर ग्रामवासियों की समस्याएं सुलझाई जाती है और इसके उपरांत दशावतार कार्यक्रम शुरू होता है। दशावतार 2 भागों में प्रस्तुत किया जाता है, पूर्व रंग और उत्तर रंग। कार्यक्रम की शुरुआत सूत्रधार के प्रवेश से होती है। ये सूत्रधार, जिसे पुराने ज़माने में हरिदास कहा जाता था, हारमोनियम, पखवाज और एक विशिष्ट आकार की झांझ, जिसे चक्की कहा जाता है, इन वाद्यों के साथ गाकर वो कार्यक्रम का संचालन करता है। मंच पर आने जाने वाले विभिन्न पात्रों के विषय में सूत्रधार दर्शकों को जानकारी देता है और उनका आना जाना संचालित करता है। पूर्व रंग में गणेश, रिद्धि सिद्धि, सरस्वती और ब्रह्मा जी मंच पर उपस्थित होते हैं। इन्हीं के साथ शंखासुर नाम का एक विदूषक भी मंच पर आता है। सभी पात्र अपने अपने संवाद मराठी में बोलते हैं। फिर भी शंखासुर अपने संवाद कोंकणी भाषा में बोलता है। ये भाषा मराठी से कुछ मिलती जुलती भाषा है। शंखासुर ब्रह्मा जी के वेदों की चोरी करता है। विष्णु जी उसे हराकर वेद फिर से प्राप्त कर लेते हैं और इसी के साथ पूर्व रंग समाप्त होता है। उत्तर रंग में महाभारत, पांडव प्रताप इत्यादि कथाओं का मंचन किया जाता है। आजकल खेले जाने वाले दशावतार कार्यक्रमों पर मराठी रंगमंच तथा संगीत का प्रभाव विशेष रूप में दिखाई देता है। अलिखित उत्स्फूर्त संवाद यही दशावतार की विशेषता है।
कमी नाही नाही करतोय सुरू करतोय माझा भाव तुझ्या चरणी माझा भाव तुझ्या चरणी तुझे रूप माझ्या मनी रूप माझ्या मनी तुझे रूप माझ्या मनी तुझे रूप माझ्या मनी रूप माझ्या मनी माझा भाव तुझ्या चरणी माझा भाव तुझ्या चरणी माझा भाव तुझ्या चरणी माझा भाव तुझ्या चरणी रूप माझ्या मनी रूप माझ्या मनी तुझे रूप माझ्या मनी तुझे रूप माझ्या मनी सापडलो एकामेका सापडलो आम्ही सापडलो आम्ही सापडलो सापडलो आम्ही एकामेका सापडलो आम्ही एकामेका जन्मोजन्मी नाही तुटका जन्मोजन्मी नाही तुटका माझा भाव तुझ्या चरणी माझा भाव तुझ्या चरणी रूप माझ्या मनी 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 जसं तुझं गळो पानाचं मळं आता सकल्या नकल्या जरी हडे या बाबी देवळ्याकडे बघू नका बेगिना तुमचं नाच सुरू होऊ निघो भावनी न लय आकडी म्हणून हे बाबा बाबा ह्या उचलतोय चला बघूया बाबा तुझं नाच सुरू कर नको जरा बहिणीनू नाच हा चौरे बिरे खेळणार का नाचा बेगिना सुरू करे तुझ्या आजीची आठवली हा पण ते भाभी गुरुवर पळून गेली ना जाऊन आता तू असे ना अरे बाबा खरी गेला तो मंगलाष्टक मंगलाष्टक गंगा सिंधू सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेंद्र तनया लक्ष्मीपते मंगला अरे देव उभे राहा चला चला वारी उभे राहा वारी उभी करून घ्यायचे अरे बाबा हे आबारावळा अरे गाणं घाल बघू हा बोला मग बघा घाल घाल गाणं घाल बेगी ना हा हा काय रे काही असते की पडते बेगी ना देवाची जमीन घेऊन बसतोय गाणं घाल बघू माझ्या महाराजा समर्थ यो आज तुझा दिवस साजरा करतो मान्य करून घी वाटो दी सवाई शेरदी पानाचं पान पिंपळाचं पान वडात कायदा करून पोरांची उन्नती करून दिली महाराजा समर्थ हे सगळ्यांनी अरे बाबा ढोल वाजाय रे ढोल वाजाय आज माझा उत्साह समोर होय साहेबा सगळी रे जमली मग होय साहेबा अरे पालखी केव्हा करतोस दशावतार केव्हा दाखवतोस देवस्थानाच्या कामात नेम लावला ना अरे चूक झाली साहेबा दशावताराची देणगी दिली देणगी तो काय अमको सांगतो कोण रे तो हा बाबी सांगतो भावजीचा सावतो तो काय आपल्या म्हाताऱ्या बायले बरोबर बसला पण जाऊन दे का आता देणगी देतो तुझं आता ती कुड सोड अरे बाबा ढोल वाजे कुड सोड मी द्या कुड सोड
काळजी घ्या रे भूतू, तुम्ही खडे राहतात गो. गो सकल्या नकल्या अगो हडे तुम्ही हडे. अरे तू काय बाबा कसला अक्कल खायचं गो गो ह्यांचा कसला अक्क्यान लावणी गो गो सकल्या वस्त्र आणला या गुदस्ता रवळनाथाच्या देवळात वस्त्रावण्याचा काय नको आपलं एक लयाचा अख्याला या एक लयाचा अख्यान लय आणि तुम्ही भुतूर चला बेगिना बघू. देणगी अगो देणगी खुई असं ती ही बाबा दशावतारानं तुमचं हे शिदो हे आपलं सालावाज प्रमाणे घ्या काय कमी जास्त असलं तर भागान घ्या आणि बेगिना दशावतार सुरू करा. लोक फळमली परत येऊन सांगा. असं ते अरे पालखीला भुतूर चला रे नमन गणराया पहिले नमन गणराया. सोंड ही वाकुडी एक दंत नमन गणराया. नमन गणराया पहिले नमन गणराया. हे जिताम दातय दात. वर्या 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 हो महाराज काय ते देवाचं दर्शन घ्या. देवाचं पूजा दर्शन करून घ्या. पूजा तर उरकून घेतोच. महागणाधिपते चंदनम समर्पयामी, महागणाधिपते अक्षतान समर्पयामी, महागणाधिपते संगीत बत्तीन समर्पयामी, चकल्यान समर्पयामी, गाठल्यान समर्पयामी, भुईमुगाच्या कुटक्या शेंगान समर्पयामी, भांडाळान समर्पयामी. पूजा झाली, नैवेद्य झाला. आता आरती लवकर उरकून घ्या. आरती तर म्हणायची तुम्ही मला साथ देता ना. औषधो गोयेचो बापूस घ्यालो बापूस घ्यालो. पाटवाड्या कानाचो पाटवाड्या कानाचो बारी गुडगुडो. सिद्धी सिद्धी मेळात आयेचो बारो आयेचो बारो. इतक्या आसान सोडून इतक्या आसान सोडून वाढेचो खायलो. महाराज हे काय चालवलंय काय चालवलं? आमच्या दैवताला शिव्या देता. तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. मी मालवणी भाषेमध्ये देवाची आरती म्हणतोय. आपल्या मालवणी भाषेमध्ये तुमच्या आईच्या नवऱ्याला काय म्हटलं जाईल? काय म्हणतात? तुझ्या औशीचो घो. काय? मालवणी भाषेत देवाची आरती करतोय. हे पहा देवाचं नयन मनोर रुपडं पहा, हो. 4 हात लांब सोड, आजूबंद पहा, बाजूला बसलेले नाजूक बाजूबंद पहा, जास्त वेळ त्यांच्याकडे पाहू नका. पायात वाळे पहा देवाच्या आणि 2 पायाच्या मध्ये काय? काय? उंदीर. हे वाहन आपल्या ह्या दैवताला शोभा देत नाही म्हणून मी वाढ्याचो खायलो असे म्हणालो. हो पण त्यामुळे काय प्रमाद घडला माहिती काय 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 घडलंय? वाहन तुमच्याकडे डोळे रोखून पाहत आहे. बापरे, म्हणजे रात्री माझ्या धोत्रावर संक्रांत दिसते. हो. म्हणजे लवकर मला निर्गमन केलं पाहिजे. माझी देणगी त्या चित्रेबाईंना द्यायला सांगा. सांगा, मी सांगा. जातो. औशीचो घो येचो. नमन गणराया पहिले नमन गणराया. नमन गणराया पहिले नमन गणराया. नमन गणराया पहिले नमन गणराया. धाव जगदंबिके पावले गेश्वरी. धाव जगदंबिके पावले गेश्वरी. मयुरावर बैसोनी मयुरावर बैसोनी. पाव तू सरस्वती पाव तू सरस्वती. धाव जगदंबिके पावले गेश्वरी. धाव जगदंबिके धाव जगदंबिके धाव जगदंबिके. वासुदेव वासुदेव भज गोविंद हरे. वासुदेव वासुदेव भज गोविंद हरे. वासुदेव 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 भज गोविंद हरे. वासुदेव वासुदेव भज गोविंद हरे. वासुदेव वासुदेव भज गोविंद हरे. ब्रह्मदेव महामुनी वेदांचं रक्षण करीत आहे. तेव्हा आपण कश्यप पुत्र जो शंकासूर त्यास आवाहन करूया. म्हणजे तो येईल आणि आपला कार्यभाग साधून जाईल. संकासुरा रे महावीरा. 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 संकासुरा रे नाही, बोल शंकासूर. मी तुमका 5 चमत्कार सांगतोय. कोणते चमत्कार? आंब्यावर जांभा, कोंबडीवर धोंडा, समुद्रात वणवा आणि माडावर गाय. आंब्यावर जांबा कसं शक्य आहे? मी समजावून सांगतो. हा. शेजारचं पांडो हा. दंपारी धोरा राखत बागेत गेलो. हा. थैसर होती सरकारी आमराय. पोरगोस तो त्याच्या तोंडात सुटलं पाणी.
त्यांनी कुल्याची सोडल्यान काष्टी तुझ्या? माझ्या नाही हो त्याच्या कुल्याची सोडल्यान काष्टी त्याचा केल्यान खाडू सरसार 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 वरते चढलो 150 खाल्ले हलवल्या 5-5 आंबे खालती ढकलून दिल्या आणि खाली येऊन बघता तर काय काय? ही आंब्याची रास रणटुलाची कंटुला हो कंटुलाची कंटुल पिकलेले आंबे हो हा. रणटुलाची कंटुला होती पोरगो असतो दोन्ही हातात धरून चिवळूक लागलो आमरस पोट फुटासर आंबे खाल्यान तेव्हा त्याचा पोट ह्या असा फुगला त्याच्या पोटात येऊक लागली येवना 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 म्हणजे कळा हो कळा पोरगो परत झाडात चढलो शेगांचे फांदेर आडवं लावलो आणि असे जांभये दिले हेकाच म्हणतात आंब्यावर जांभा पटलं बाबा नाही हा ह्या कोण हो अस्वलायचं राहिला अरे हे अस्वल नाही हे तर ब्रह्मदेव हे बर्मदेव हा. काय मेला जेवण घेऊन येला मा हे बर्मदेव हो. त्यांका मी काय देव हो तुझ्याकडे का असेल ते देव माझ्याकडे असा घंटो देवळाचो तो यांका दिला तर माझा देऊळ गजगजताला कसा बरोबर. आमची देवी घराकडे रागायची ना नाही हा. त्यांच्याकडे काय असा हो अरे हे आहे 4 वेद 18 पुराण 6 शास्त्र औषिक इतक्या सगळ्यांच्याकडे असा असा. हे माका दिती वाटलंस मागून पहा माका मागून मारूची सवय नाही हो मी मारलंय तर पुढसूनच मारतलंय असो यो हात शंकाशिरा माझे वेद मला परत दे. अशा रीतीने संकासुराने ब्रह्मदेवांचे वेद चोरून नेले तेव्हा ते वेद परत आणण्यासाठी आपण शेषशाही भगवान विष्णूंना आवाहन करूया म्हणजे ते येतील आणि ब्रह्मदेवाचे वेद परत आणून देतील. देव हरे गोपाळ हरे 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 हे गीतांबा धैर्यात हे विधात्या मी शशावर शयन करीत असता अचानक तुझी दिनवाणी अर्थात ऐकण्याचं कारण काय बरं? कश्यप पुत्र मातला हो असुर नाव तयाचे संकासूर वेदनेले होतयाने वेदनेले होतयाने हे रामा रामा रघुतमा रामा 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 रघुतमा रामा 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 रघुतमा रामा रामा. तो दुष्ट चांडाळ अशाने ऐकणार नाही. मस्त वेद धारण करून सप्त सागरात जाऊन तुझे वेद तुला परत आणून देतो. मत्स्य कूर्म वराह नरहर पावन परशुराम मत्स्य कूर्म वराह नरहर वामन परशुराम मत्स्य कूर्म वराह नरहर वामन नरहर वामन नरहर वामन परशुराम परशुराम परशुराम. कोण हो अरे हे तर भगवान विष्णू यो विष्णू हो. माई जायचा तोंड बघा ब्रह्मदेवाचे वेद परत दे. देऊचही नाही माझ्याशी लढाई कर. याच रड माका फुली रडा घे असा तुझी दुकांडे करी. दोन खांडी म्हातारे आता मी एका ओळखलं ह्यो माझ्या देणेकराचो पूत ह्या वर्षाच्या त्या वर्षा मोठं दुष्काळ पडलेलो ह्याच्या बापाशी 100 पोरा सगळी पोरा रटामटा करून टोपलेत घातल्या आणि माझ्या घराकडे इलो. मी सुद्धा काय केलं मुठभर तांदूळ घालून अडोबार पेचिलय आणि ह्याच्या बापाशी जे 100 पोरांका घातलंय त्या सगळ्या पोरांनी ऐकलंय की म्हातारे मचाक 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 करून पेच खाल्यानी तेव्हा ही सगळी पोरा जगली आणि आता ह्यो माका म्हणता 2 खाणीच दे तर काही एक नाही घेतलाय तर सवयनच घेतलाय. चल रे पोरा पाणियाची कैसी आता एकली मी जाऊ पाणियाची कैसी आता एकली मी जाऊ वाटेमध्ये उभा हरी वाटेमध्ये उभा हरी काय त्याची देऊ पाणियाची कैसी आता एकली मी जाऊ पाणियाची कैसी आता एकली मी जाऊ पाणियाची कैसी आता एकली मी जाऊ हे देवादी देवा तुझ्या गदेच्या प्रहाराने मी जर्जर झालोय. माझ्या पुत्रांना वेद पुराणातील विद्या द्यायची होती मला पण देवांच्या सांगण्याने तू ती हिरावून घेतलीस. अरे अखेर आम्ही माणसंच आहोत
ढिगा हे ढिगा रे ढिगा अशा रीतीने पूर्वरंग संपून उत्तर रंगात सुरुवात होत आहे. येथील गावकऱ्यांच्या आग्रहास्तव आम्ही आपल्या समोर एकलव्य हे आख्यान सादर करणार आहोत. एकलव्य धनुर्विद्या ग्रहण करण्यासाठी कुरुवंशाचे गुरु द्रोणाचार्यांकडे गेला, परंतु केवळ तो भिल्लपुत्र असल्यामुळे त्यांनी त्याला विद्या देण्याचं नाकारलं. शब्द ऐकता द्रोणाचे ते भिल्ल पुत्र तो दुभंगला स्वप्न भंगले नुरली आशा एकलव्य मनी हुरला. कोण असेल बरं हा अभागीची? कोण आहेस तू कुमारा? या भिल्ल कुमार एकलव्य. तुम्ही? आम्ही ऋषिकन्या, ही नंदिनी. दारानात तुम्ही मरणून पाहिला कारण ते काय? कारण जाऊ दे. सांग कुमारा. मी भिल्ल पुत्र म्हणून गुरु द्रोणाचार्यांनी मला विद्या देण्याचं नाकारलं. अगं बरोबर, भिल्लपुत्राला कोण विद्या देणार? आचार्य तर मुळीच देणार नाही. चला ग ए नंदिनी, आम्ही समोरच्या पुष्पवटिकेत आहोत. तुम्हाला खरोखरच धनुर्विद्येत पारंगत व्हायचंय? होय, काय रे उपाय सांगा. द्रोणाचार्यांचा पुतळा बनवून तुमच्या समोर ठेवा आणि मनोमन त्यांना गुरु माना, त्यांच्यावर निष्ठा ठेवा, म्हणजे तुमची विद्या निष्फळ ठरणार नाही. पर एवढी शक्ती पुतळ्यात असू शकते? मूर्त रूपापेक्षा अमूर्त भाव नेहमी श्रेष्ठ असतात. माणसापेक्षा माणसाचा पुतळा श्रेष्ठ असतो. म्हणून तर जगातलं सर्व ज्ञान ज्ञात असूनही तो सर्वांपासून अलिप्त राहतो. धन्य आहेस तू ऋषिकन्ये, धन्य आहेस. तुझ्या रूपात सरस्वतीच मला विद्या होण्याचा मार्ग सांगत आहे. माझी जगाकडे बघण्याची दृष्टीच बदलून गेली. आकाशात दिसतोय मला एक विराट सप्तरंगी धनुष्य. तो माझ्या बाहूस आव्हान करतोय. माझं बाहूस पुरण पाहू लागले. ह्या रानपाखराचा निर्व्याज निरागसपणा प्रथम दर्शनीच माझं मन आकर्षून घेते. येते कुमारा, तुझ्या पराक्रमांना सूर्याचा तेजस्वीपणा लाभो. गेली नंदिनी, आता धोरण गुरुचा पुतळा. पुतळा द्रोणाचा, पुतळा द्रोणाचा, पुतळा द्रोणाचा. रूप आकाराला येई, रूप आकाराला येई. उधळे प्रकाश राणी, उधळे प्रकाश राणी. भिल्ल धन्य होई, धन्य होई, धन्य होई. पुतळा द्रोणाचा, पुतळा द्रोणाचा. पुतळा द्रोणाचा. अरे एकलव्य, एकलव्य, हा शेवटी बनवलाच पुतळा द्रोणाचार्यांचा. अरे काय करतो काय? ही इज्जत दिली त्या नंदिनीनं. अरे खुळ लागलं होय तुला? अरे धनुष्य का ओढतो, मूर्ती समोर का वागतो? गेला रानचा राजा कामात न गेला.
कुणाचा बरं? नक्कीच पांडवांचा असेल. अरे जातो का घुमून? थांब धवलराज. आपल्याला विरोध दर्शवणार त्याचा मुख शरसंधानाने बद्ध करतो. श्वानाचं मुख तर बाणाने बद्ध केलं, पण पुढे आम्हा अनार्यांसाठी कोणत्या घटना घडतायत कोण जात. पार्था पार्था पहा बरे श्वानमुख. श्वाला मुकास सिद्ध करता केवळ त्याचा आवाज रोखणारा कुणीतरी धनुर्धर या रानात वाढतोय. शोध घेऊ त्याचा. चला. पार्था, हे तर तुझ्या अजिंक्यत्वाला मिळालेलं आव्हान. काही ही कोण? सप्तर्षी ऋषींची मानस कन्या नंदिनी, पार्थाची स्फूर्ती, जणू प्रतिभेचा स्वयंभू आविष्कार. तशत चातक मेघमाले यावं यावं यावं. सुकांत चंद्रानना पातने, सुकांत चंद्रानना पातने, सुकांत चंद्रानना पातने. गो बाजूक हे खय गेली ती ही बघ. रे झिला रे, खाली सोड खाली सोड. हा येऊन ये खाली. हा येऊन ये. हा रे, आता खालचा वर जाऊन दे रे, वर जाऊन दे वर जाऊन दे. हा जाऊन दे वर. हा काय रे, काळोखात कसली औषधीचा घोवाची मेघ मला. काय गो तुला का मला? त्याला आता काय तो उजेड घाला माईज नाटका करत. आता या पार्थात सर्वस्वी तुझाच आधार. घाबरव रे, माझा गाणं मागा पुरा करू दे पहिला. कटाक्ष कर शर तोडून फेरीत, कटाक्ष कर शर तोडून फेरीत, हृदयाची गजगामिनी. आता या पार्थात सर्वस्वी तुझाच आधार. पार्था, मी तर दुसऱ्या कुणाला मनानं वरले. असं म्हणू नकोस नंदिनी. तुझं सौंदर्य एखाद्या सम्राटालाही शोभून दिसेल. सौंदर्य हे सार्वभौमत्वाच्या आश्रयानं राहिले तरच त्याची शोभा वाढून त्याची कीर्ती दशदिशात पसरते. मी आहे ऋषिकन्या. आमच्या सारख्या सहस्त्र सौंदर्य सौदामिनींचे पाणीग्रहण तुम्ही धनुष्याच्या बलावर करू शकता, पण आता ते शक्य नाही. मी एका शूर धनुर्धराला मनानं वरलंय. त्याचं नाव आहे एकलव्य. काय एकलव्य? म्हणजे ज्याला मी विद्या देण्याचं नाकारलं तो एकलव्य? होय, तोच एकलव्य. छे, काहीच कळेना असं झालंय. हा द्रोणाचार्य श्रेष्ठ की एका अनार्य पुत्राने आपल्या प्रतिभेनं निर्माण केलेली द्रोणाचार्याची मूर्ती श्रेष्ठ? मी सांगते आचार्य, तुम्ही श्रेष्ठ नाही की तुमची मूर्ती श्रेष्ठ नाही. श्रेष्ठ आहे तो एकलव्य आणि त्याचे चिरंजीव हात, ज्यानं निर्माण केला प्रतिद्रोणाचार्य. तुम्ही विद्या देण्याचे नाकारते ते कुणाला? आचार्य, त्यांना कमी लेखू नका. जगातली कुठलीही सत्ता त्यांचा आवाज रोखू शकत नाही. कोण म्हणतं जगातली कुठली सत्ता त्यांचा आवाज रोखू शकत नाही? हीच ती नंदिनी. ही आहे ऋषींची मानस कन्या आणि हिचा प्रियकर आहे भिल्ल पुत्र एकलव्य.
जो आहे धनुर्धर पार्थाहूनही श्रेष्ठ. भिल्ल पुत्र एकलव्य. अप्रमण्यम अप्रमण्यम. हस्तिनापूरच्या साम्राज्यात अनाचार घडू लागला की काय? असं झालं तर सर्वत्र वर्ण संकर होईल. पृथ्वी तलावर पापाचरण सुरू होईल. पाप कशाला म्हणतात ते मी सांगायची वेळ आली की काय पितामह? आंबेला पळवून आणलं पण तिचा स्वीकार केला नाही, तेव्हा कुठे गेलं होतं तुमचं पुण्याचरण? आणि या ज्या शूर धनुर्धराला मी मनानं वरलं ते मात्र झालं पापाचरण. साम दाम दंड आणि भेद अशी राजनीती आहे. कुरुवंशातील या सम्राटाला काहीच अशक्य नाही. चला कौरव पांडव, चला त्या भिल्ल कुमाराच्या पर्णकुटीपर्यंत. या उन्मत पोरीलाही बरोबर घ्या. भोगू देत तिला आपल्या कर्माची फळ. एकलव्य, प्रणाम करतो मात्र. चिरंजीव हो पुत्रा. तू धनुर्विद्या शिकलास. तुझी धनुर्विद्या पाहून मी धन्य झाले. आता ते बघ माझं गुरु प्रत्यक्ष द्रोणाचार्य आहे. ते भीष्माचार्य ते कौरव पांडव समजा हातच येत आहेत मात्र आपल्या दिशेने येत आहेत. आपल्या दिसत येत आहे होय मात्र. पण कशा पाहिजे? प्रणाम आचार्य. आयुष्यवंत भव. प्रणाम भीष्माचार्य. भिल्ल कुमारा, द्रोणाचार्यांची मूर्ती तूच घडवलीस ना? वय माझ्या पोरानेच घडली. पुत्रप्रेम आंधळ असतं भिल्ल माते. आमच्या गांधारीने तेच केलं. राजन, तुझ्या जुलमी राजसत्तेनं आमचं राण साम्राज्य उद्ध्वस्त केलं. तरी बी मी हताश झालं नाही. वर्षानुवर्षाचा सूड मी जागवला नाही. भिल्ल माते, परवानगी न घेता गुरु द्रोणाचार्यांच्या मूर्ती समोर विद्याग्रहण करणं हा गुन्हा ठरू शकतो. समोर पहा. सैनिक हो, घेऊन या तिला. तूच सांगितलं असशील त्यांना. ऐक एकलव्या, तुझं समर्थन करण्यास नंदिनी बद्ध नाही. द्रोणाचार्य, गुरुदक्षिणा मागण्यास विलंब तो कशासाठी? का तुमच्याही मनात एकलव्याविषयी? द्रोणाचार्य, मागा गुरुदक्षिणा, ही आमची आज्ञा आहे. आचार्य गुरुदक्षिणा मागा. या द्रोणाचार्याला स्वतःचं अस्तित्व सोडलं नाही की काय? नाही नाही, मी पुन्हा रक्तपात होऊ देणार नाही. हे थांबलं पाहिजे, हे थांबलं पाहिजे. आचार्य गुरुदक्षिणा मागून घ्या. एकलव्या, तू वचनबद्ध आहेस. तुझ्या उजव्या हाताचा अंगठा दे किंवा नंदिनी अर्जुनाला दे. आचार्य, एका पूज्य भावनेनं मी गुरुदक्षिणा द्यायचं कबूल केलं होतं. पण आता अंगठा बी मिळायचा नाही आणि नंदिनी बी मिळायची नाही. पार्था, याच्याशी संग्राम कर. संग्राम कर अशी आज्ञा. थांब एकलव्या, थांब. थांब एकलव्या. संग्राम थांबीव. नाही म्हणतो, आज हे युद्ध थांबवू नकस. धनुष्य उचलायचं असेल तर माझ्यावर उचल. अरे अरे, प्रत्यक्ष गुरु हे तुझे आणि हे गुरुबंधू त्यांच्या शस्त्र चालितो. मग काय उजव्या हाताचा अंगठा गुरुदक्षिणा म्हणून देऊ की प्राणापेक्षा प्रिय नंदिनी? पोरा, गुरुदक्षिणा देणं म्हणजे उतराई होणं. मला क्षमा कर, पण आज हे युद्ध थांबवू नकस. आज जो एकलव्य तुझी बी आज्ञा पालन करणार नाही. पोरा, खाली ठेव ते शस्त्र. रानात राहणाऱ्यांनी चुडाला प्रेमानं उत्तर द्यायचं. गुरुदक्षिणा म्हणून तुझं पंचप्राण मागितलं तरी माग पाहू नकोस पोरा. रानाची नातं सांगणं सोपं असतं, पण ते जागवणं लई कठीण असतं.
आज गुरुला फसविलंस, उद्या प्राणापेक्षा प्रिय नंदिनीला फसविशील आणि नंतर प्रत्यक्ष जन्मदात्री मातीला सुद्धा. नाही नाही पोरा, तुझ्यात आता पूर्वीचा एकलव्य राहिला नाही. वचन न पाळणाऱ्या आई मुलाची आई होण्यापेक्षा कुणाचीच आई नसणं कवाबी चांगलं. या रानातल्या वनव्यात कवाबी मला मुक्ती मिळेल. जाते मी. योग्य योग्य उजव्या हाताचा अंगठा. बोला, काय केलं ते बोल. तू आता रक्ताच्या नात्यापेक्षाही दिव्य केलं. अरे मैत्रा काय केलं असेल? अरे कुणा संग वचन पाळायचं? आई आई एकलव्य, तो माणूस हातात धनुष्य घेऊ शकत नाही, तो एकलव्य असू शकत नाही, कधीच असू शकत नाही. अरण्यवासी मित्र, शांत व्हा. आचार्य, तुमचं वचन पाळा. वचन? कोणतं वचन? कोणतं वचन? आचार्य, नंदिनीला मुक्त करा, तिला माझ्या स्वाधीन करा. आचार्य, माझ्या पोराने त्याचं सर्वस्व दिलं, आता त्याची नंदिनी त्याला परत द्या. वचनात जागा आचार्य. रानातील क्षुद्र जीवांनो, अरे कन्या नंदिनी तुम्हा भिल्लांना मिळेलच कशी? आचार्य, तुम्ही मला फसवत आहात, याचा परिणाम चांगला होणार नाही. गुरु सत्य समोर एकशी बोलणाऱ्या भिल्लाला उपयोग होणार नाहीये. भीष्माचार्य, नंदिनी पार्थाचीच राहील, आम्ही तिला घेऊन जाणार. असंच जर वागायचं होतं तर कशा काही कपटाचरण करून अंगठा मागितलात? नाही आचार्य, द्रोणाचार्य, तुम्ही सुधीक स्वतःचे उरलं नाही. न्याय व नीतीच्या गोष्टी आता रानातील एकतशीत बायका बोलू लागल्यास की काय? आचार्य, आपला शब्द मागा घ्या. आजपर्यंत एकलव्य गप्प बसला, पण आज तो स्पष्ट बसणार नाही. आचार्य, गुरु शिष्याचं नातं आता असताच गेलं असं समजा. मला धनुर्धर व्हायचं होतं ते या रानासाठी, तुमचं साम्राज्य हरण करण्यासाठी नाही. मला युद्ध हवी होती ती या रानाचं संरक्षण करण्यासाठी, शत्रू सैन्यापासून हे रान सुरक्षित ठेवण्यासाठी. मला काही कुठलं बी जग जिंकायचं नव्हतं की 18 अक्षयणी सैन्याचा सेनापती बी व्हायचं नव्हतं. पण तुम्ही केवळ तुमचा पार्थ सर्वश्रेष्ठ धनुर्धर राहावा म्हणून माझा अंगठा घेतलात. आम्हा शुक्रांचं जणू तुम्ही सर्वस्वच घेतलं. हे आचार्य, माझी नंदिनी माझा स्वाधीन करा, तिला मुक्त करा. अरे नंदिनी बरोबर घेऊन चला. प्रेमाचा खेळ संपला संपला, खेळ संपला संपला. धर्मराज सत्ताही, धर्मराज सत्ताही, न्याय नाही जगती, नाही जगती, नाही जगती. तिची या प्रेमाचा कसला विचार करतोस? धनुष्य उचल. जो एकलव्य निर्जीव मूर्ती समोर मननिग्रहानं विद्या संपादन करू शकतो, तो उजव्या हाताचा अंगठा गेला तरी बी डाव्या हाताने शरसंधान करू शकतो. जिंगा जिंगा